हॅलो मंडळी, तर आज आपण एक नवीन पदार्थ बघणार आहोत. आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे मेदूवडे. अगदी झटपट आहेत, काहीही विजवायची गरज नाही आहे आणि इन्स्टंट आहेत तुम्ही म्हणू शकता. तर आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे, एका कढईमध्ये वरई आणि साबुदाणा हा आपण थोडा भाजून घेऊया. पण वरईचं जर प्रमाण कसं घेतलेलं आहे, जर 1 वाटी वरई घेतली तर पाव वाटीच साबुदाणा घ्यायचा. साबुदाण्याचं क्वांटिटी जास्त करायची नाही. तर मस्तपैकी थोडं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, अगदी थोडं, जास्तही आपल्याला ते गोल्डन ब्राऊन करायचं नाही आहे, थोडंच. थोडे ते दाणे फुलायला लागले असं आपल्याला वाटायला लागलं की मग आपण काढून घ्यायचे आणि मस्तपैकी थंड करून घ्यायचे. आता आपण चटणीची तयारी करूया, उपवासाची चटणी. त्याच्यासाठी शेंगदाणे, मिरची, जिरं, मीठ आणि आपल्याला अजून काय हवं असेल आलं वगैरे तर टाकू शकतो आपण त्याच्यामध्ये. तसं साखर टाकलेली आहे, डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे. पाणी टाकून मस्तपैकी फाईन याची पेस्ट बनवायची, म्हणजे आपली चटणी तयार झालेली आहे. ह्याला काही जास्त वेळ लागत नाही आणि ह्याला भाजलेले शेंगदाणे मी यूज केलेले नाही. तर तुम्ही बघू शकता आपली चटणी ही मस्त प्रकारे तयार झालेली आहे. अगदी सोपी आहे आणि पटकन बनते. आता आपण काय करूया, जी वरई भाजलेली होती ती आपण मिक्सरमध्ये टाकून मस्तपैकी फाईन वाटून घेऊया. थोडासा जाडसरपणा आहे त्याच्यामध्ये, जास्तही नाही आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याचं पीठ करून घ्यायचं आहे. हे सर्व पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये मग जे रिमेनिंग साहित्य आहे ते सगळं आपण टाकून घेऊया. म्हणजेच मीठ टाकायचं आहे, थोडं शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकायचं आहे, त्याच्यानंतर जिरं टाकायचं आहे, मिरची कापून टाकायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे पीठ आहे ते आपण डोसा बनवण्यासाठी सुद्धा यूज करू शकतो. तर हे लक्षात ठेवा, हेच पीठ यूज करतात डोसा बनवायला. त्याच्यानंतर आपण बॉईल केलेला पोटॅटो आहे तो आपण मस्तपैकी किसून त्याच्यात घालायचा आहे आणि थोडे आपण त्याला खोबऱ्याचे तुकडे घालायचे आहेत मेदूवड्यामध्ये जे घालतो ते, आणि मस्तपैकी आधी मिक्स करून घ्यायचं आणि मग कन्सिस्टन्सी समजल्यानंतर मग थोडं थोडं पाणी घालून त्याला मस्तपैकी असं मळून घ्यायचं. असं पूर्ण त्याला एकजीव करून घ्यायचं. अशा प्रकारे हे पीठ दिसलं पाहिजे आणि पाण्याचा हात लावून आपण मेदूवड्याचा शेप त्याला द्यायचा आहे. पाण्याचा हात नाही लावला तर ते तुटतं, त्याच्यामुळे पाणी किंवा तूप, जास्तीत जास्त मोस्टली पाण्याचाच हात लावल्यावर मस्तपैकी त्याचा शेप येतो. तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघा की मी कशा प्रकारे त्याला शेप देत आहे. त्याचप्रमाणे त्याला व्यवस्थित असे शेप द्यायचं आणि मेदूवडे बनवून घ्यायचे. मस्तपैकी अशा शेपमध्ये मध्ये भोग पाडून आपण मस्तपैकी मेदूवडे तयार करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघताच आहात आपला मेदूवडा हा मस्तपैकी शेप देऊन तयार झालेला आहे आणि अशाच प्रकारे आपण बाकीचे मेदूवडे तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी सगळं एका साईडचे आहे, एकसारखे आहेत आणि मस्तपैकी बनलेले आहेत. पाण्याचा हात लावायचा आहे फक्त, त्याच्यामुळे शेप देण्याला काही प्रॉब्लेम येत नाही. मस्तपैकी पण गरमागरम तेलामध्ये मीडियम गॅसवरती हे वडे तळून घ्यायचे आहेत. टाकल्या त्याला अजिबात हात लावायचा नाही आहे. वरनं फक्त थोडं तेल टाकायचं आणि ते आपोआप खालनं चिकटले असतील तर ते निघतात. त्याच्यानंतरच त्याला आपण फ्लिप करायचं आहे. आधीच हलवलं तर ते फुटण्याची चान्सेस जास्त असतात, म्हणूनच त्याच्यामध्ये आपण साबुदाणा कमी टाकतो, कारण साबुदाणा हा तेलामध्ये फुटतो. तर अशा प्रकारे दोन्ही साईडने फ्लिप करून आपण त्याला मस्तपैकी खरपूस गोल्डन ब्राऊन कलरमध्ये मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे ते फ्राय होत आहेत. अशा प्रकारे रंग आल्यानंतर आपण तेल निथळून ते आपण काढून घेऊया. अशा प्रकारे आपले म्हणजेच वरईचे साबुदाण्याचे इन्स्टंट असे मेदूवडे तयार झालेले आहेत.